आपण हे दृश्य पाहतोय, पुण्यातून दृश्य पाहतोय। वसंत मोरे ज्यांनी नुकताच मनसेला रामराम केल्यात आणि ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्याचे दृश्य आपण पाहतोय। शरद पवार गटात वसंत मोरे प्रवेश करतात, तेथील दृश्य पाहतोय आपण। शरद पवारांच्या कार्यालयात वसंत मोरे दाखल झालेले आहेत, शरद पवारांच्या भेटीला गेलेत आपण पाहतोय। आणि या दृश्यामध्ये आपल्याला शिरूरचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे देखील दिसत आहेत। शरद पवारांच्या कार्यालयात वसंत मोरे दाखल झालेले आहेत। शरद पवार गटाच्या पुण्यातल्या कार्यालयात वसंत मोरे दाखल झालेले आहेत। नुकताच त्यांनी मनसेला रामराम करून आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। तुर्तास ते आता शरद पवार गटाच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत। आपण हे दृश्य थेट पुण्यातून पाहतोय। यावेळी त्यांच्या समवेत शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे देखील आहेत आणि शरद पवार गटाचे काही पदाधिकारी देखील आहेत। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय पडवे आपल्यासोबत आहेत। अक्षय, आपण बघतोय की दृश्यांमध्ये वसंत मोरे कार्यालयात दाखल झालेले आहेत। पुढची त्यांची भूमिका काय असेल? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईलच, पुढे काय निवडणुकीच्या दृष्टीने काय रणनीती असू शकेल? आपल्याला माहिती आहे की 4 वाजता शरद पवार यांची पत्रकार परिषद आहे आणि शरद पवार यांच्या बरोबर जयंत पाटील हे देखील उपस्थित असणार आहेत। आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी अमोल कोल्हे जे आहेत ते शहर कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि वसंत मोरे ज्यांनी आता 2 दिवसापूर्वी मनसेचा जो राजीनामा दिला होता त्यानंतर ते परत एकदा आज शरद पवारांची भेट घेतात। त्यांना आता आम्ही माध्यमांनी अनेक वेळा प्रश्न विचारला की तुम्ही पक्षप्रवेश करताय का, तर त्यांनी नकार देत थेट मी फक्त आता तरी फक्त सदिच्छा भेट घेतोय असं उत्तर दिलेलं आहे। नेमकी जी भूमिका आहे ती वसंत मोरे यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं आपल्याला समजतंय की लवकरच ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देखील करणार आहेत। अद्याप कुठली ठोस भूमिका जी आहे ती वसंत मोरे माध्यमांना येत नाहीये। आधी शरद पवार यांची भेट घेणार, सदिच्छा भेट असेल, त्यानंतर चर्चा करतील आणि मगच त्यांची भूमिका ठरवतील अशी त्यांच्याकडनं आपल्याला प्रतिक्रिया मिळते। अक्षय, पण आपण ज्या हालचाली वसंत मोरेंकडनं पाहतोय त्या दृष्टीने तर त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होईल हे निश्चितच मानलं जाते। शरद पवार आता किती वेळात दाखल होतील? अवघ्या काही क्षणांचा वेळ आहे, आपण प्रयत्न करणार आहोत वसंत मोरे यांना बातचीत करणार आहोत। मला साहेबांनी भेटायला बोलवलं, मी भेटायला आता भेट कसली आहे नेमकी? समजायचा मला बोलले साहेब आणि शरद पवार भेटायचं, तेवढ्यासाठी मी आलो। कळलं ना साहेब, काल तुम्ही आता खासदार अमोल कोल्हेंबरोबर तुमची चर्चा झाली, तुम्ही काहीतरी बोलतायत, थांबा त्यांना बोलू द्या। आता कशाबद्दल आहे? निवडणूक आहेत म्हणलं भेट असणार, मी इच्छुक आहे खासदार। तुम्ही पक्षप्रवेश करणार आहात त्याच? पक्षप्रवेश नाहीये माझा, पक्षप्रवेश नाहीये त्या तुमचा? नाहीये, मी फक्त साहेबांना भेटायला आलोय। ताई, काल तुम्ही ताईंना देखील भेटलात, काय त्या भेटीत चर्चा झाली? सुप्रियाताईंना रात्री भेटलात अशी एक बातमी आहे, रात्री 11 वाजता तुमची मोदी बागेत भेट झाली सुप्रियाताईंसोबत। नाही, फोटो आहेत तात्या? नाही, दाखवा। आहेत तात्या? आज पक्षप्रवेश, तात्या आज पक्षप्रवेश करणार का? पक्षप्रवेश नाहीये, मी अमोल कोल्हे साहेब आणि मान्य पवार साहेबांना अमोल भेटायला। कोल्हेंनी आम्हाला बाहेरच इशारा दिलाय की येतो ट्रेलर बाकी आहे, त्या पिक्चरचा हिरो वसंत मोरे असतील का? नाही, नाही।